नाना दिवेकर यांचा सन्मान होतोय. मॅचला काही क्षणातच सुरुवात करायची मी विनंती करतोय भंगारपाडा टीमला आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि दुतुम टीम आपल्या बॅट्समन पाठवा. धन्यवाद नाना दिवेकर साहेब. त्यानंतर प्रवीण पाटील भाऊ. खरं तर मी म्हटलं ना की प्रवीण पाटील म्हटलं ना तर हरिओम पनवेल या संघातून अनेक वर्ष त्यांनीही क्रिकेट खेळला आणि क्रिकेट खेळत खेळत आज रायगड 40+ क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनमध्ये खूप चांगलं कार्य करणारे हे कार्यरत असणारे प्रवीण पाटील भाऊ यांचा इथे शुभ सन्मान होतोय. धन्यवाद प्रवीण पाटील भाऊ. नाना दिवेकर. त्यानंतर ST पाटील संजय पाटील. खरं तर ST बस सेवेमध्ये खरं तर अनेक वर्ष ते कार्यरत होते आणि झाले का रिटायर? 1 वर्ष आहे रिटायरमेंटला, परंतु तो नोकरी व्यवसाय सांभाळत चॅलेंजर पारगाव संघातून त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत. असे लेजंड क्रिकेटर डावपुरे गोलंदाज आणि कोण विसरेल त्यांचा सुपुत्र सौरभ पाटील. भारतामधले आता ISPL मध्ये जेवढे जेवढे खेळतायत ना सर्व खेळाडू कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्या सौरभ पाटीलच्या संपर्कात असणारे. सौरभ पाटील म्हणजे अनेक खेळाडू त्यांच्या संपर्कात आहेत. हा संजयजी पाटील. खरं तर सौरभ पाटील जो तुमचा सुपुत्र आहे ना, टेनिस क्रिकेट जरी त्याला मैदानावर खेळता आलं नाही ना तरी दिग्गज खेळाडूंच्या सान्निध्यात संपर्कात असणारा हा एक मुलगा आहे तुमचा. मुलगा व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि तो झेंडा त्यांचा या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये आज. तुम्ही विषय छेडला जात. आपल्यालाही माहिती नसतं ओपनचे खेळाडू काय करतात, परंतु सौरभकडे ती माहिती असते. कुठला खेळाडू कुठे काय करतो ही इत्याभूत माहिती सौरभ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी मिळत असते. त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर गायकवाड आर्या स्पोर्ट्स सोवले टीमचे एक उत्कृष्ट फलंदाज. यांनाही विनंती आहे JW ट्रॉफीच्या आयोजकांकडनं की आपण सागर गायकवाड या व्यासपीठावर येऊन स्थान बनवावे. सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या देखील ही स्पर्धा आमचे लाडके प्रेक्षक पाहतायत. मग टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड आज ज्येष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंत, लहानांपासून थोरांपर्यंत अशा सर्व लहान थोर ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र मैत्रीण सर्वांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत JW ट्रॉफी 2026. मी रवींद्र मात्रे घेऊन जातो थेट मैदानाकडे जिथे मात्र सामना सुरू होतोय. एका बाजूला यंग स्टार भंगारपाडा तर दुसऱ्या बाजूला यंग स्टार थोतोम. सर्व यंग स्टार खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण मराठीतून पुन्हा एकदा समालोचन ऐकलं. राष्ट्रीय भाषेकडे वळतोय मित्रांनो. चलो दोस्तों चलते हैं दिल और दिमाग लेके बीच मैदान की ओर. दुर्वाली छोर से गेंदबाज ने पहली गेंद डाली, बिल्कुल इनसाइड आउट खेली है. वाइड इज लॉन्ग ऑफ का फील्डर जितनी तेजी से जल्दी से आया गेंद के ऊपर पर्याप्त समय था ये 2 रन चुराने का और 2 रन चुरा के स्कोर कार्ड के ऊपर खाता खोलता हुआ बल्लेबाज विशाल. 2 रन 5 ओवर का मुकाबला. सभी दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं. JW ट्रॉफी का ये बड़ा आगाज ख्वाब देखा था, सपना देखा था हमारे आयोजकों ने. ये फिर से अलॉन्ग द कार्फी ड्राइव गोली की रफ्तार से गेंद आया था लेकिन उतनी अच्छी फील्डिंग का नजारा यहाँ पे यंग स्टार भंगारपाड़ा टीम के फील्डर के द्वारा. बिल्कुल 2 रन बढ़ता हुआ स्कोर 4 के ऊपर. JW ट्रॉफी यानी कि हमारे ललित सर जोबनपुत्रा, उनके बेटे राज सर जोबनपुत्रा और उनकी बेटी कृति मैडम जोबनपुत्रा. ये बड़ा ऑर्गेनाइजेशन है लेकिन यहाँ पे देखा जाए तो अच्छी गेंद पैरों से टकरी गेंद, कोई रन नहीं मिलेगी. बिल्कुल विकेट के पास ये गेंद रुकी और डॉट गेंद की समाप्ति. रुका हुआ स्कोर कार्ड के ऊपर 4 बल्लेबाज विशाल ठाकुर और अंगद ठाकुर. ये दोनों बल्लेबाज तुम टीम के यंग स्टार टीम है.
आज कल टेनिस क्रिकेट देखा जाए तो यंगस्टार लोगों का रहता है, ज्यादा से ज्यादा इनके बीच में हुनर रहती है, एफर्ट रहता है, और वो हुनर और एफर्ट दिखाते हुए दोनों टीम के खिलाड़ी, ये फुलर लेन के गेंद सीधे बल्ले से खेला है। यहाँ पे देखा जाए तो डायरेक्ट हिट करने का बिल्कुल यहाँ पे कोशिश थी ये खिलाड़ी की, लेकिन यहाँ पे एक रन कंप्लीट। साहिल गुस्सा भी है गेंदबाज बंगरपड़ा टीम की ओर से, देखा जाए तो ये बेस्ट ऑलराउंडर कहलाते हैं बंगरपड़ा टीम के। कई मैदान के ऊपर अच्छे अच्छे गेंदबाजी, उसके साथ हार्ड हिटर बैटिंग की है, बाएं हाथ के बल्लेबाज है, और हर एक मैदान के ऊपर लंबे लंबे हिट उनके बल्ले से देखने को मिलते हैं। लेकिन यहाँ पे गेंदबाज दूर वाली छोर से, यानी कि दिवंगत दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट एन से मारा करते हुए टपकी हुई गेंद इन स्विंग हो गई। जैसी मिडल स्टंप पे गेंद डाली थी हल्की सी अंदर आई और देखते देखते चकमा खा गए बल्लेबाज, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। दोस्तों आप देख रहे हैं जेडब्ल्यूआर ट्रॉफी का ये बड़ा आगाज, आज का दूसरा दिन, और रात का ये अलॉन्ग द बॉडी शरीर से टकरी है गेंद। ये गेंद में बहुत रफ्तार थी, जैसी गेंद गिरी देखो अंदर आ गई और बल्लेबाज के शरीर से टकरी, यानी कि अलॉन्ग द बॉडी, कोई रन नहीं है। बल्लेबाज वहां पे अंगद ठाकुर 2 गेंद डॉट खेल चुके, और इसी के साथ पहले ओवर का खेल खत्म। और पहले ओवर के बाद कुल मिला के स्कोर कार्ड के ऊपर केवल 5 रन। संगीत सुनाया दोस्त डीजे मास्टर ने, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू हैं। जहां तक अयोध्या में दोस्तों जाइए, वहां पे श्री राम प्रभु की क्या यहाँ पे मूर्ति है, कहा क्या मंदिर है। और यहाँ पे देखा जाए तो 5 रन बिना कोई विकेट के नुकसान। यहाँ पे सेकंड ओवर गेंदबाज हर्षद दमड़े, बिल्कुल नजीक है गांव बंगरपड़ा, यहाँ से 1-2 किलोमीटर पे यहाँ गांव, लेकिन वहां पे अच्छी पूरी तरह से देखा जाए तो गेंदबाज हावी हो चुके हैं इस बल्लेबाजों के ऊपर। और हर्षद दमड़े का ये पहला गेंद डॉट, बहुत यहाँ पे देखा जाए तो टेनिस क्रिकेट को जो क्रेज आया इस दुनिया में, स्वीट साउंड आया था, बल्लेबाज भी निकल गया, लाउड अफील तो मैदान में हो रहा है, लेकिन यहाँ पे इनोसेंट बैट्समैन दिखाते हुए बल्लेबाज विशाल ठाकुर चलते किए मैदान से बाहर। काजे दोस्तों हमारे ललित सर जोबन मुद्रा इस मैच का खुद का हाल सुन रहे हैं, खुद अभी घर के टीवी स्क्रीन के ऊपर ये मैच का आनंद लुप्त उठा रहे हैं हमारे ललित सर, कृति मैम। ये कैच है प्लाई स्लिप में, वहां पे फील्डर है तैनात, और एक विकेट का पतन धुतुम टीम को यहां पे मिला हुआ, और एक 420 वोल्टेज का झटका।
2 विकेट के नुकसान के ऊपर केवल 5 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन। बीच ओवर में फंसा हुआ नजर आ रहा है दोनों टीम। हालांकि गेंदबाजों की क्या गेंदबाजी हो रही है, नब्बेतुली गेंदबाजी हो रही है बीच मैदान के ऊपर। जकड़ के रखे बल्लेबाज को, बांध कर रखे हर एक गेंदबाज ने। साहिल गोसावी, उसके बाद हर्षद दमने। क्या गेंदबाजी हो रही है इस मैदान के ऊपर, यानी कि स्वर्गीय आत्माराम शेठ पाटिल। ये मैदान काफी अच्छा मैदान और उतनी अच्छी विकेट। टपकी हुई गेंद, अपर कट खेला है वहां पे और एक विकेट, विकेट हैट्रिक। और ये किस्सा मैदान के ऊपर चौथी विकेट हैट्रिक को लपकाने वाला गेंदबाज हर्षद दमने। डे नाइट फॉर्मेट में खेली जाने वाली प्रतियोगिता, इसमें संकेत दलवी ने पहली विकेट हैट्रिक, उसके बाद चंदन मरवी ने दूसरी विकेट हैट्रिक, उसके बाद राजेंद्र मुंगाज ने तीसरी विकेट हैट्रिक और ये चौथे गेंदबाज हुए हर्षद दमने चौथी विकेट हैट्रिक, यानी कि 4 गेंदबाजों ने विकेट हैट्रिक लब किया है। ये रिवर्स वहां पे फ्लाई स्लिप में बेहतरीन फील्डिंग, कोई रन नहीं मिले अभी तक। अब बिल्कुल रुका हुआ स्कोर 5 के ऊपर। पहले ओवर में 5 आए, अभी दूसरे ओवर में अभी तक एक भी रन नहीं है, विकेट हैट्रिक मिली है। क्या ये मिडन ओवर जाएगा, ये बड़ा सवाल है। क्या ये मिडन ओवर जाएगा आज के पूरी टूर्नामेंट में? देखा जाए तो एक मिडन ओवर 2 हुए। ओ नहीं, यहाँ पे मिडन नहीं तो रिवर्स स्वीप का ये बेहतरीन स्ट्रोक, स्विच हिट देने वाला ये लंबा JWR छक्का। जी हुई है, प्रशंसा तारीफ करूंगा मैं गेंदबाजों की, क्योंकि पहले गेंदबाज साहिल गोसावी आए, उन्होंने केवल 5 रन खर्च किए, लेकिन उसके बाद में हर्षद दमने आए। हालांकि लास्ट गेंद के ऊपर छक्का आया, लेकिन उसकी भी अच्छी गेंदबाजी। ये ओवर में भी 6 रन आए, टोटल 2 ओवर का खेल खत्म। टोटल कुल मिला के स्कोर 11 के ऊपर, 3 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। पहला सत्र शुरू है दोस्तों, इसके बाद आर्या स्पोर्ट्स ओले और मीर स्पोर्ट कुंडेवाल बनाम ये मुकाबला देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर। JWR ट्रॉफी बड़ी जल्दी आज ये टूर्नामेंट शुरू हुई। प्रणय लगभग देखा जाए तो 4:39 में पहली गेंद गिरी, ये भी हवा में स्ट्रोक, लॉफ्ट स्ट्रोक, फील्डर जा रहा है इस कैच के नीचे, लेकिन कैच ड्रॉप हुई। ये चौथी विकेट मिलने वाली थी लगभग, लेकिन कैच ड्रॉप हुई और इसी के साथ 2 रन आसानी से कंप्लीट, यानी कि 2 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 13 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर JWR ट्रॉफी का यह आगाज आप देख रहे हैं। सभी मेहमान यहाँ पे आ रहे हैं, लेकिन यहाँ पे देखा जाए तो सीधे बल्ले से खेला, केवल मिलेंगे 1 रन, एक करके रन संख्या बढ़ती हुई। JWR ट्रॉफी का ये आगाज आप देख रहे हैं। ललित सर, जोबन पुत्रा, कृति मैम और राज सर मिला के इस टूर्नामेंट के लिए टोटल 3 लाख इनामी राशि दिए इस टूर्नामेंट के लिए इन्होंने। इनकी प्रशंसा जितनी भी करे कम है दोस्तों। इतनी बड़ी अमाउंट प्रतीक पाटिल उनके खास संपर्क में रहते हैं। ललित सर JWR के ओनर। रिवर्स खेलने का प्रयास, ये भी डॉट गेंद, छेड़छाड़ नहीं की थी। ये देखा जाए तो सीधे बल्ले से गेंद आते हैं, लेकिन इसे कहते हैं ना अक्सर कि घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्यों जरूरत है। ये उंगली टेढ़ी की जा रही है मैदान के ऊपर। बल्लेबाज विजय, इसी के बीच में आर्यन ग्रुप के ओनर हमारे समीर शेठ सर, यहाँ पे उनका आगमन हो चुका है। क्लीन बॉल, यू मिस,
आई विल डेफिनेटली हिट, फर्नीचर डिस्ट्रॉय किया इस बल्लेबाज विजय के, क्लीन बॉल। एंटरप्राइजेसचे ओनर समीर शेठ पाटील यांचे इथे शुभागमन होतं। त्यांच्या समवेत आकाश टगले, एक उत्कृष्ट खेळाडू गावठाण संघाचा, यांचे इथे शुभागमन। समीर शेठ पाटील आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। बघा आर्यन एंटरप्राइजेस आणि या एंटरप्राइजेसचे ओनर समीर शेठ पाटील आज JWR ट्रॉफीला सदिच्छा भेट देताना आपलं सहर्ष स्वागत। दिल की गहराई से समीर शेठ पाटिल आपका सहर्ष स्वागत करता हूं। हमारे JWR ट्रॉफी के सभी आयोजकों की ओर से आपका यहाँ पे सहर्ष स्वागत। और कुंडेवाल गांव के जो भी प्रतिष्ठित हमारे मेहमान हैं, सबको यहाँ पे न्योता है कि आप भी आइए। हमारे राजेश सर भी यहाँ पे आइए। ये जर्क में डाली थी गेंद, मिलेगी केवल एक रन। कुंडेवाल टीम के बिग सपोर्टर्स और हमारे मेहमान राजेश सर, उनके साथ साथ जो भी कुंडेवाल गांव के हमारे ग्रामवासी है, सबको यहाँ पे न्योता है, आमंत्रित करता हूं कि आप व्यासपीठ के ऊपर आइए, रंगमंच के ऊपर आइए। आपका तहे दिल से स्वागत। ये क्लीन बॉल क्या हो रहा है मैदान के ऊपर, दंडी गोल। बार बार यहाँ पे देखा जाए तो स्टंप को उखाड़ रहे गेंदबाज, और एक क्लीन बॉल विकेट। दुतुम टीम के बल्लेबाजों की, क्योंकि 5 विकेट के नुकसान के ऊपर केवल 15 रन, 3 ओवर खत्म, यानी कि हर ओवर के औसत देखा जाए तो 5 के है। प्रणय काफी खराब शुरुआत में कहूंगा। 15 रन के ऊपर 5 विकेट, और यानी कि 3 ओवर का खेल खत्म, केवल शेष है 2 ओवर। आप देख रहे हैं मेहमान भारी संख्या में इस मंच के ऊपर, क्योंकि ये JWR का आगाज है। लगभग 6 या 7 साल हुए JWR ट्रॉफी को, और ये ट्रॉफी को देखा तो सभी मेहमान हमारे पसंद से देते हैं, और सभी मेहमानों का मैं स्वागत करता हूं। 3 लाख रुपए इनामी राशि ललित सर, जोबन पुत्रा, कृति मैम और हमारे राज सर, इन्होंने इस टूर्नामेंट के लिए डोनेट किए, तो उनकी मैं प्रशंसा करूंगा, उनका मैं बिल्कुल यहाँ पे धन्यवाद दूंगा। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, अतिरिक्त रन नहीं, रन संख्या 16 के ऊपर। 5 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन, काफी कम रन संख्या देखने को मिल रही बल्लेबाज दुतुम टीम के। फुल टॉस बॉल, फुलर लेंथ की गेंद, और ये भी विकेट 2 चल में आया। 1 विकेट और विकेट, यानी कि 5 के बाद ये 6ठा विकेट। 6 विकेट के नुकसान के ऊपर केवल 16 रन। गीत लगाया करुण अर्जुन, ये फिल्म का बंधन तो, और ये कैच भी जो पकड़ा ना, वो भी करण ने पकड़ा, करण गोसावी, यानी कि करण अर्जुन। क्या मेरे आएंगे करण अर्जुन, ये बताते हुए डीजे मास्टर भी। करण ने बेहतरीन कैच लपका। 6 विकेट के नुकसान के ऊपर केवल 16 रन। नैया पूरी तरह से बीच भंवर में फंसे दुतुम टीम की। यंगस्टार दुतुम, यंगस्टार मंगरपड़ा, कौन से यंगस्टार किसके ऊपर भारी पड़ेंगे इस मुकाबले में, ये देखने को मिलेगा। क्योंकि पिछले मुकाबले देखा जाए तो कितना हाई वोल्टेज मुकाबला भी देखने को मिला। ये सामने दी विसेप में, ओहो बैनर से चलती, यानी कि साइड स्क्रीन के साइड से गई गेंद, 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन्स।
के बाद देखने को मिला शशि मेहर सर का इशारा आता हुआ 4 रन के लिए, यानी कि बढ़ता हुआ स्कोर 20 के ऊपर। 6 विकेट के नुकसान के ऊपर 20। 2 अंपायर, तीसरा मुकाबला 2 अंपायर अंपायरिंग कर रहे हैं, उनकी मैं प्रशंसा करूंगा। नीरज रनावत सर लेट आए हैं, लेकिन 2 अंपायर ने बागडोर संभाली है इस मैदान के ऊपर। ये सामने दे दे, इनसाइड आउट खेला है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। एक तो जल्दबाजी से कंप्लीट की है, दूसरी भी कंप्लीट, यानी कि 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है स्कोर कार्ड के ऊपर 22। ये मैदान ऐसा है, कभी कभी लो स्कोर भी दिमाग को सुन्न करता है, कभी कभी लो स्कोर भी हाई वोल्टेज होता है, लेकिन यहाँ पे काफी कम रन संख्या देखने को मिल रही है। रिवर्सिव स्विच करने का प्रयास, वहां पे वाइड बॉल का इशारा, अतिरिक्त रन मिलेंगे, अतिरिक्त रन से बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर 23। 6 विकेट के नुकसान के ऊपर 23। बहुत सारे दर्शक इस टूर्नामेंट को पसंद दे रहे हैं। अगर व्यूअर्स देखा जाए तो संदेश आज आई एक्वेरा इवेंट के माध्यम से बहुत ही व्यूअर्स भी आए। ये लॉक किया है, गेंद हवा में, बिल्कुल टाइमिंग प्रॉपर, और गेंद हुआ हवाई सफर 6 रनों के लिए। ये आया सिक्सर। अच्छा संगीत सुना है डीजे मास्टर ने, यह हमारे हल्दी में बहुत बजता है संगीत, पुराने जमाने का अच्छा संगीत। लेकिन यहाँ पे अभी स्कोर बनने लगा है, रन संख्या आने लगी है। जो स्कोर रुका हुआ था ना, वो स्कोर 21-29 के ऊपर जाए। अच्छी गेंद जर्क में डाली थी, पलट मार किया गेंदबाज राजा जोशी ने, जो चौथे गेंदबाज राजा जोशी। हल्की सी मार पड़ी इस गेंद के ऊपर। अगली गेंद गेंदबाज दूर वाली छोर से, ये क्या हुआ, ये तो प्ले डाउन हो गया बल्लेबाज, और विकेट नंबर 7 यानी कि 7 बैक टू द आउट। पूरी तरह से इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए ओले गांव के एक युवा बिजनेसमैन, युवा उद्योजक प्रशांत घरत और सिविल ट्रांसपोर्ट के ओनर यानी कि सिविल ट्रांसपोर्ट के ओनर संजय भाई गायकवाड़, इन दोनों मेहमानों को यहाँ पे दरख्वास्त करता हूँ, गुजारिश करता हूँ कि इस मंच के ऊपर आप आइए। विनंती असेल संजय भाई गायकवाड़ आणि प्रशांत घरत, सिविल ट्रान्सपोर्टचे ओनर संजय गायकवाड़, आणि खरं तर एक युवा उद्योजक, यशस्वी उद्योजक म्हणावं लागेल ते प्रशांत घरत। विनंती असेल की आपण या व्यासपीठावर यावं प्रशांत आणि संजय भाई। आणि बॉस फायटर जेडब्ल्यू ट्रॉफी मध्ये आपण खरं तर डॉक्टर बी.डी. पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे, अर्थातच चेअरमॅन ऑफ बिपिन मरीन ग्रुप डॉक्टर बी.डी. पाटील सर आणि त्यांच्या समवेत सागर मॅनेजर यांचंही आगमन होतोय। द चेयरमैन ऑफ बिपिन मरीन ग्रुप डॉक्टर बी.डी. पाटिल सर, आपका भी तहे दिल से यहाँ पे स्वागत। आइए आप इस मंच के ऊपर और इस मुकाबले का आनंद लीजिए। आज जेडब्ल्यू ट्रॉफी का ये बड़ा आगाज, और हर साल ये हमारे मेहमान आते हैं, और इसी के बीच में 27 गांव प्रकल्प बाधित दिवंगत दिबा पाटिल साहेब संगठना समिति के अध्यक्ष नंदराज शेठ मुंगा जी, इनका भी आगमन हो चुका है। और मैं सभी मेहमानों को यहाँ पे गुजारिश करता हूँ कि इस मंच के ऊपर आइए। नंदराज शेठ मुंगा जी, बी.डी. पाटिल सर और हमारे सागर सर, सभी को यहाँ पे एक प्यार भरा न्योता, प्यार भरा यहाँ पे आमंत्रण करता हूँ कि आप इस मंच के ऊपर आइए। बड़ी प्रतियोगिता है, हर साल जेडब्ल्यू ट्रॉफी का ये आगाज हमारे लाडले आयोजक कड़ी मेहनत करते हैं, और इस हमारे आयोजकों ने एक इस साल तो एक सपना देखा, इस साल एक ख्वाब देखा कि ये टूर्नामेंट्स हमारे नए मैदान के ऊपर स्वर्गीय आत्माराम शेठ पाटिल क्रीडा संकुल
इस मैदान के ऊपर हुए और ये विकेट आया और एक विकेट, 8वीं विकेट मैदान से बाहर दुतुम टीम को यहाँ पे फिर से लगा हुआ झटका। दरम्यान डॉक्टर बी.डी. पाटील साहेब, द चेअरमन ऑफ बिपिन मरीन ग्रुप आणि त्या समवेत 27 गाव प्रकल्प बाधित संघटना दिवंगत दिबा पाटील साहेबांची जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांचे इथे शुभागमन, तसेच सागर सर मॅनेजर आपलंही सहर्ष स्वागत। सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम। JWR ट्रॉफी 2026 आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तो चलो दोस्तों, फिर से चलते हैं मैदान की ओर। 29 रन आए हैं। केवल देखा जाए तो इस स्कोर कार्ड के ऊपर 8 विकेट गंवा चुके दुतुम टीम और केवल 29 रन। नए बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज शुभम ठाकुर। ये शुभम ठाकुर के बल्ले से का अधूरा किनारा लिया है। सेकेंड स्लिप में वहां पे फील्डर मौजूद, केवल मिलेंगे 1 रन और 1 रन से बढ़ेगा स्कोर 29 से 30 के ऊपर, केवल 30 रन। चलो अगला मुकाबला होगा मीर स्पोर्ट्स कुंडेवाल बनाम आर्या स्पोर्ट्स ओले। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है, खास करके मीर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के कप्तान आपको आना है। ये गेंद हुक करने का प्रयास, लेकिन वो भी बल्ला और गेंद में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ स्कोर 30 के ऊपर, रुका हुआ स्कोर बिल्कुल 30 के ऊपर। केवल 3 गेंद शेष है, फर्स्ट इनिंग के 3 गेंद शेष। ये हवा में खेले, बहुत देर तक हवा में गेंद, क्या फील्डर जाए गेंद के नीचे नहीं। नो मैंस लैंड एरिया, यानी कि कोई भी फील्डर वहां पे मौजूद नहीं है। इसी के साथ मिलेंगे 2 रन, 2 रन से बढ़ेगा स्कोर। स्कोर कार्ड के ऊपर 32, 8 विकेट के नुकसान के ऊपर 32 रन। काफी कम स्कोर दिखाई नजर आ रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर इस मैच में, इस मुकाबले में। लेकिन देखा जाए तो अगला गेंद कैसा फेंकेगा। हवा में खेला है ये गेंद, क्या 6 होगा कि कैच? ओहो, गेंद तो गया आउट ऑफ द पार्क। ये आया JWR सिक्सर। 8 विकेट के नुकसान के ऊपर, यानी कि और 1 गेंद का खेल, 1 गेंद शेष, वो भी अड़े बल्ले से खेला हो। लवली स्ट्रोक, टारगेट सेट करने वाला गेंद और वही गेंद के ऊपर आया फ्लैट और पैरेलल JWL सिक्सर। का खेल खत्म। यहाँ पे 45 रन स्कोर कार्ड के ऊपर, 46 रनों का टारगेट। आप ऑन स्क्रीन पे देख रहे हैं बॉस फाइटर अजनबी ओले JWR ट्रॉफी 2026। हमारे डॉक्टर बी.डी. पाटिल सर, चेयरमैन ऑफ बिपिन मरीन ग्रुप। JWR ट्रॉफी में बहुत बड़ा योगदान रहता है डॉक्टर बी.डी. पाटिल सर। इनका हर साल हम देखते हैं बी.डी. पाटिल सर को इस टूर्नामेंट को, जहां जब भी ये विजिट करते हैं बड़ी प्रशंसा करते हैं हमारे टूर्नामेंट की। साइड स्क्रीन पे आप देखिए हमारे बी.डी. पाटिल सर को, डॉक्टर बी.डी. पाटिल सर। उनके साथ में स्क्रीन पर देखिए हमारे नंदराज शेठ मुंगा जी, 27 गांव प्रकल्प बाधित दिवंगत दिबा पाटिल संघर्ष समिति के वो प्रेसिडेंट है नंदराज शेठ मुंगा जी, और कांग्रेस पनवेल तालुका कमेटी के भी अध्यक्ष यानी कि प्रेसिडेंट है नंदराज शेठ मुंगा जी का बैनर, और उनके साथ साथ डॉक्टर बी.डी. पाटिल
देखिए हमारे मेहमान बड़े मेहमान हैं इस मंच के ऊपर, सभी का दिल की गहराई से JWR ट्रॉफी में हमारे आयोजकों की ओर से यहाँ पे स्वागत। हमारे समीर शेठ पाटिल भी यहाँ पे मौजूद हैं, उनका भी स्वागत करेंगे हम। तर थँक्यू सो मच। 45 धावा काढल्या, 46 धावांचं लक्ष्य। उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण ऐकणार आहोत, परंतु तत्पूर्वी स्वागत कक्षाकडे आपण वळूया। खर तर आर्यन एंटरप्राइजेसचे ओनर समीर शेठ पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आमचे आयोजक संजूभाई पाटील, संजूभाई बॉस यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय। डॉक्टर BD पाटील सर, द चेअरमॅन ऑफ बिपिन मरीन, एक हुशार व्यक्तिमत्व, एक्सपोर्ट इम्पोर्ट या आयात निर्यात क्षेत्रामध्ये प्रावीण्य असणारी ही व्यक्ती, अनेक वर्षांपासून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारी व्यक्ती आज या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। बॉस यांना विनंती करतोय मी, आर्यन एंटरप्राइजेसचे ओनर समीर शेठ समोर या। समीर शेठ पाटील यांचे इथे शुभ सन्मान या व्यासपीठावर JWR ट्रॉफीच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं करीत आहोत सन्मान। मायेची प्रेमाची शाल, भारतीय संस्कृतीमध्ये ओळखलं जाणारं वस्त्र अलंकार, अर्थातच मायेची प्रेमाची ही उब देणारी शाल म्हटली जाते। ही संस्कृती जपणारे आपण समीर शेठ पाटील यांचं जोरदार टाळ्यांनी करत आहोत शुभ सन्मान। तदनंतर मी आयोजन कमिटीला विनंती करेन, व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर डॉक्टर BD पाटील साहेब, खर तर चेअरमॅन ऑफ बिपिन मरीन ग्रुप, तर डॉक्टर BD पाटील साहेब आपण यावं, आपल्या खर तर आमच्या या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा। दरवर्षी मित्रांनो, दरवर्षी न चुकता या JWR ट्रॉफीला सदिच्छा भेट देणारे व्यक्ती, मग ओला गाव असेल आणि या परिसरातील अनेक गावातील अनेकांना रोजगार देखील त्यांच्या माध्यमातून दिलाय, असे डॉक्टर BD पाटील सर यांचा जोरदार टाळ्यांनी होत आहे शुभ सन्मान। 8 वर्ष JWR ट्रॉफीला पूर्ण होताना आपण पाहतोय आणि 8 वर्ष सलग ही मंडळी येत असतात। तदनंतर पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा शेतकरी आणि खरं तर आमच्या प्रकल्पग्रस्तांचे नेहमी संघर्षासाठी धावून येणारे 27 गाव दिवंगत प्रकल्प बाधित दिबा पाटील साहेबांची जी संघटना आहे, विमानतळासाठी मग अनेक नोकऱ्यांसाठी का संघर्ष करावा लागतो, अशा संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मंगाजी यांचं जोरदार टाळ्यांनी होत आहे शुभ सन्मान। ओले गावचे सामाजिक कार्यकर्ते, खर तर नंदराज शेठ मंगाजी यांना सन्मानित केलं जातं या व्यासपीठावर। तदनंतर सागर सर, मॅनेजर सागर सरांना आपण सन्मानित करूया। VIP डगआउट्स आहेत आमच्या या खर तर मुख्य व्यासपीठावर आणि त्या VIP डगआउट्स मध्ये पाहुण्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे। सागर सर मॅनेजर एक्सपोर्ट इम्पोर्ट, खरं प्रत्येक पाटील यांच्या विनंतीला सातत्यानं मान देऊन ही मंडळी येत असतात। सन्मान होतोय या व्यासपीठावर सागर सरांचा। मॅच एका बाजूला सुरू झाली आहे, तर मॅच सुरू झाली आहे, आपण टॉस करून घेऊया। मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल आणि आर्या स्पोर्ट्स ओले या दोन संघामध्ये टॉस होईल, तोपर्यंत मॅचला सुरू करूया। पहिला ओव्हर सुरू होतोय। समीरजी पाटील, आर्यन एंटरप्राइजेसचे ओनर, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचे। चला टॉस करूया। हाँ, फक्त डिसिजन सांगा टॉस झाल्यानंतर। मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संजय वास्कर विरुद्ध आर्या स्पोर्ट्स ओले सागर गायकवाड। टॉस जिंकलाय
ओले आर्या स्पोर्ट्स ओले टीमनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन फिल्डिंग यस. चला टॉस झालाय. त्याचबरोबर संजयभाई गायकवाड आणि जे मान्यवर पाहुणे आले त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. भरतशेठ गायकवाड, संजयबाई गायकवाड आणि कोण गावचे राहुल, आपल्यालाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. जाऊ कॉम्बॉक्स मध्ये सूरज यांच्याकडे. 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राज त्या ठिकाणी होता. दर्जेदार झेल टिपतोय आणि पहिला फलंदाज बाद धाबांचा पाठलाग करणाऱ्या यंगस्टर भंगारपाडा संघाचा JWR विकेट. धाबांचा टार्गेट आहे निखिल. श्रेयस ठाकूर गोलंदाजीला आला. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल पाहिला, 2 चौकार पाहिले. चौथ्या बॉलवरती विकेट मिळाली साहिल गोसाबीची. 8 धावा झाल्यात यंगस्टर भंगारपाडा संघाच्या धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 37 धावांची. येणाऱ्या 26 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय हर्षद जमडे. राजा जोशी नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. हर्षद जमडे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि श्रेयसला मिळतेय आणि गोलंदाजी करणाऱ्या धुतुम संघाला मिळतेय पहिली विकेट. खरं तर सूरज या स्पर्धेला मान्यवरांची मांदियाळी प्रचंड पाहायला मिळते. हे आयोजकर्त्यांवरती असणारं प्रेम आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. गेल्या 7-8 वर्ष अगोदर आम्ही डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये असाच काहीसा माहोल अनुभवला होता, परंतु तो लेदर क्रिकेटचा अनुभव होता. टेनिस क्रिकेटलाही असे दिवस बघायला मिळतील असं कधी वाटलं नव्हतं, परंतु संजयजी पाटील बॉस यांच्या माध्यमातून हे दिवस पाहायला मिळत आहे आणि त्यातच प्रात्यक्षिक एक चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. हा येतोय JWR. पाठलाग करत असताना हा चौकार आला. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर एक विकेट होती आणि त्यानंतर एक चौकार आला. 12 धावा धावफलकावरती चांगला फटका आहे. समसूत्रता दाखवली, टायमिंग दाखवलं. गोलंदाजाच्या उसळी घेणाऱ्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडू शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षणाला चकवून त्याच्या डोक्यावरनं जातो. गले आणि पॉइंटच्या बंद सीमारेच्या पलीकडे हा JWR चौकार. कुंडेवालचे आणि त्यांच्या समवेत अँथनी भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. दीपकजी सुद्धा आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल JWR ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण अतिथी मंचावरती विराजमान होऊ. या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. खरं तर सूरज दर्जेदार खेळ पाहायला मिळतो. धीरजजी राणावत उपस्थित होत आहेत. ज्यांचं पंच पॅनल खरं तर अंपायरचं पॅनल धीरजजी राणावत यांच्या माध्यमातून कामगिरी करताना आपण या स्पर्धेसाठी पाहतो. त्यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. त्यांनाही शुभेच्छा असतील सर्व सामन्यांसाठी. निखिल पहिल्या ओव्हर नंतर 16 धावा झाल्या. सगळ्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 45चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मॅच थोडीशी सोपं बनवण्याचं काम केलं. साहिल गोसावीनं 2 बाउंड्रीज खेचल्या. तो चौथ्या बॉलवरती बाद झाला. हर्षद जमडेच्या बॅटमधून लगातार 2 चौकार पाहिले आणि आता या दरम्यान आपण पाहतो सन्माननीय अतिथी प्रशांतजी गायकवाड यांचं इथे आगमन झाले. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि किरण आमचे पोंजेचे अरुणजी कडव. खरं तर टेनिस क्रिकेट मध्ये आपण म्हणतो की लाईव्ह पहिल्यांदा याने आणली, लाईव्ह त्यांना आणली, परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यांनी तंतोतंत अपडेट देण्याचं काम केलं सगळ्यात पहिले असे आमचे अरुण कडव. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. इथे घडलंय काय मैदानामध्ये तर ते खेळ टिपलाय, परंतु बहुधा सीमारेषेच्या बाहेर टिपलाय प्रेक्षकांनी. हा येतोय दर्जेदार उत्कृष्ट असा JWR षटकार 6 धावा. 22 धावा झाल्या त्या षटकारानं. आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला राजा जोशीची जबरदस्त बाडी पाहायला मिळते. पहिल्या बॉल
चौकार पाहायला मिळाला. 10 धाबा आल्या, 26 धाबा झाल्यात. फक्त जिंकण्यासाठी आता 19 धाबांची गरज आहे. या षटकार आणि चौकारानं बरंचसं अंतर कमी केलंय. यावेळेला फिरून खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाठवलाय. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून येतोय वन बाउलचा JWR चौकार. आपण खेळण्याचा प्रयत्न केला, कारण फिरला ते चेंडूला बॅकवर्ड रिझन मध्ये पाठवलं. शॉट थर्ड बेंचच्या शॉट फाईनच्या डोक्यावर फ्लॅग सीमारेषे बाहेर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अतिशय उत्कृष्ट देखील फटका होता सूरज आणि खरोखर नजरजत या फटक्यामध्ये पाहायला मिळाले. परंतु त्याचा पुढचा चांगला चेंडू होता यष्टीच्या पायाला जाणारा, जो यष्टीरक्षकाने टिपला. इथे मात्र एक डॉट बॉलची होती सांगता आणि डॉट बॉलच्या सांगतेनंतर विकेट गेली. झेल चिट बाद होते फलंदाज. असं फलंदाज राजा ज्याने चौकार अतिशय देखना लागला, परंतु त्याच्या बॅटची हलकीशी किनार घेऊन जाणारा चेंडू होता. असं वाटलं की डॉट बॉल असेल, परंतु यष्टीरक्षकाने टिपला होता. बॅटची कडा घेतली होती. याच्याच कारणामुळे आपण पाहिलं झेलचीत स्वरूपात तो बाद झाला आणि तंबूच्या रस्त्याने परतलाय. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय सुजल गोसावी, इनॅट नंबर 4. सन्माननीय आमचे कुंडेगाव गावचे उद्योजक शरदजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालं. अगदी बॉस यांच्या हातात हात घेऊन ते आमच्या अतिथींकडे प्रस्तुत करतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचावर विराजमान या स्पर्धेचा मला मुराद आनंद घ्यायचा आहे. दरम्यान आली एक सिंगल सुजलला सावध पवित्रा घेतला. या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 45 धावांचा पाठलाग करत असताना 31वी धाव धावफलकावरती लागली. आणि स्कोरिंग कंपॅरिझन जर पाहिलं तर 1.5 चेंडू नंतर 5 धावा होत्या तुम टीमच्या. 3 बॅटर बाद झाले होते. बिकट परिस्थिती होती, परंतु आता चांगली परिस्थिती आहे. बॅटिंग करणाऱ्या भंगारपाडा संघाची आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक अप्परकटच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून बॉलला काढलं. दर्जेदार JWR चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 17.5च्या ऍव्हरेजने या धावा पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये 10 धावांची गरज आहे. ती यंगस्टर भंगारपाडा संघाला, दुतुम संघाला कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील, जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील आणि या मोठ्या फटक्यांपासून सिंगल डबल पासून रोखावं लागेल भंगारपाडा संघाला, तरच या मॅच मध्ये परत येऊ शकतो. गोलंदाजी करणारा दुतुम संघ. 3 ओव्हरमध्ये 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सुरुवात या सामन्याला सूरज आपण पाहिलं, सुरुवात होण्या अगोदर दुतुम संघ एकतर उशिरा पोहोचला, त्यानंतर घाईघाईमध्ये टॉस झाला. टॉस झाल्यानंतर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये थोडीशी अडचणी लागणारी खेळी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. थोडीशी चाचपडत खेळणारे त्यांचे फलंदाज आपण पाहिले. सातत्यपूर्ण विकेट्स त्यांचे जात होते. धावा त्यांना तीन जमवता आलेल्या नाही. कशा 45 धावा जमवल्या आणि त्या धावा डिपेंड करत असताना आपण पाहतो गोलंदाजीवरती होणारं प्रतिस्पर्धी संघ अर्थातच भंगारपाडा संघाचं आक्रमण सातत्यपूर्ण, हे आक्रमण त्यांचं कंटिन्युअस आहे आणि त्या आक्रमणामुळे आपण पाहतोय या सामन्याच्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे भंगारपाडा संघाची. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता. काही पेंडिंग आहे, काही पेंडिंग बॅट अँड त्याच वेळेला येतो एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने समीकरणाचा उर्वरित 17 चेंडू आणि गरज आहे निर्णायक विजयासाठी 10 धावांची. हा सामना जवळपास भोसले फुलत आहेत ते भंगारपाडा टीमची. भंगारपाडा टीमने आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमणामध्ये सातत्य आहे, परंतु ऋतू टीमला कमबॅक करावं लागणार, विकेट्स मिळवावे लागणार, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव करावे लागणार. अशा वेळेला सिंगल आला, दुसरी समजा येतं डेंजर लाईनीकडे धावत होता फलंदाज. धावता धावता कुठेतरी थोडासा ऍक्टिव्ह राहिला आणि यष्टीरक्षकाने मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावली. यष्ट्या फुल केल्या इथे. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो सुजल.
आपण पाहतोय धावत होता. खरं तर हा कॉल घ्यायचा होता का सूरज? येस नो स्ट्राईक एंडचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज याच्यामध्ये कॉलिंग असणं फार महत्त्वाचं असतं आणि फक्त 17 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना अशा पद्धतीचा निर्णय, अशा पद्धतीचा कॉल कुठेतरी आपल्या संघासाठी मी म्हणतो धोकादायक ठरू शकतो, कुठेतरी आपल्या अंगलट येऊ शकतो. बाद झालेला फलंदाज 12 खेळाडू सांगतो हर्षद आहे, परंतु माझ्या मतानुसार स्ट्राईक एंडला जो फलंदाज आला होता सुजल, ज्यानं धाव घेतली, ज्यानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो फलंदाज बाद झाला. फलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका आहे ऑन साइड मध्ये. चंद्रच्या चेंडूच्या दिशेने धावतायत, चेंडूला अडवतायत, फेकतायत, दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा कॉल आणि या वेळेला मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ, चांगली धावगती पाहायला मिळाली, ज्या कारणामुळे 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या बरोबरीने 45 चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल 38. हा चेंडू कमालीचा होता, उजव्या हाताच्या अगदी जवळ थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली सूरज. चेंडूला उंची जास्त प्राप्त होत नाही, चेंडूला उंची मिळत नाही. अशा वेळेला यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. एक डॉट बॉलची होती सांगता. हर्षद हा फलंदाज बाद झालाय. खरं तर दुसरी धाव घेत असताना फटकाही हर्षदच मारला असावा. अनिकेत गोसावी हा फलंदाज आता बाद झालाय. काय होतं सूरज, आपण ज्या वेळेला व्यावसायिक स्पर्धांमध्ये पाहतो ना, व्यावसायिक खेळ खेळणारे व्यावसायिक संघ असतात, त्या व्यावसायिक संघांचे 12 खेळाडू सुद्धा तितकेच हुशार असतात. स्कोरर कडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं, त्यांचं मोटरवर काउंटिंग चालू असतं. किती धावा आल्या, किती फलंदाज बाद झाले, किती बॉल शिल्लक राहिले, हे आपल्याला पूर्ण सुद्धा माहिती असेल. 12 खेळाडू संघ असतात व्यावसायिक संघांचे, परंतु इथे थोडीशी गडबड होते, ज्या कारणामुळे पाहतो आपण थोडंसं हडबड आपल्याला पाहायला मिळते कॉम्बॉक्स मध्ये. गोलंदाज घ्या. हा चांगला चेंडू होता, अगदी वेगवान ते सरदार फलंदाजाच्या बॅटला चकवा देऊन गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कदाचित जर का बॅटला ब्रश झाला असता तर विकेट मिळू शकली असती, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू आला. या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं 5वा चेंडू या षटकात संपलाय. अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 38. कमालीचा वेगवान चेंडू होता. जितकी धावगती आहे, जितका रनअप आहे, तितकाच स्पीड मध्ये, तितक्याच वेगात हा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला आणि एक डॉट बॉल आला. आदरणीय राकेशभाई गायकवाड रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. राकेशभाईंना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत JWR ट्रॉफी 2026 मध्ये. या मॅच मध्ये ही ओव्हर फार चांगली राहिली आहे निखिल. पार्थ ठाकूरनं कमबॅक करण्याचं काम केलं. एक चांगल्या षटकाची गरज होती, ते चांगलं षटक पाहायला मिळालं. आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 6 धावांची गरज आहे. खरं तर एक काळ होता, मंगलमूर्ती काळुंद्रे संघ, सतीश शेळके यांना सुद्धा माहित असेल, मंगलमूर्ती काळुंद्रे संघ ज्यावेळेला खेळायचा त्यावेळेला त्यांचा 12वा खेळाडू असायचा. तो खेळाडूला फॉलो करायचा, स्कोर कसा होतोय, धावा किती जमतायत, किती विकेट जातात, कसे बॉल पडतात, किती बॉल बाकी आहेत, हे आकाश गिरीला तंतोतंत माहिती असायचं. आणि त्याच जोरावर त्यानं आपलं मंगलमूर्ती काळुंद्रे संघामध्ये एक आढळ स्थान बनवलंय. आज त्याच्याशिवाय तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघ अपूर्ण आहे. आकाश गिरीला गेल्याशिवाय त्या संघाची कामगिरी होत नाही. अशा वेळेला 12 खेळाडू हुशार असणं फार महत्त्वाचं आहे. शेवटचे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 6 धावांची. आदरणीय बीडी पाटील सर या ठिकाणी मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत भाई, त्याचप्रमाणे आमचे जगदीशजी दाभोळकर आहेत. त्या सगळ्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळालं. चांगल्या मॅचेस आज होत आहेत. दुसऱ्या दिवस रात्रीच्या या खेळामध्ये 6 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. श्रेयसच्या हातामध्ये षटक देण्यात आले निखिल. यावेळेला शफल झाला, जागा बनवली, स्क्वेअर लेगला फटका पाठवलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळाल्या त्या 4 धावा. आणि या ठिकाणाहून आदरणीय बीडी पाटील साहेब रजा घेत आहेत. त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल JWR ट्रॉफी 2026च्या सगळ्या आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार. या दरम्यान सन्माननीय रजनीशजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही
सहर्ष स्वागत त्यांच्या समोर आपण पाहतो. आकाशजी वाजेकर साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे JW ट्रॉफीच्या माध्यमातून. मान्यवरांना विनंती आपण आतील मंचावर घेऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. हा चेंडू कमालीचा फटका आहे. बॅटचा फ्लो अतिशय सुरेख होता. इतका चांगला फटका दर्जेदार लांब सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उड्या मारत टुन 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 पकडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूने गाठली सीमारेषा. JWL चौका.